आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाच्या झळा आता मावळ तालुक्यातील ग्रामीण भागाला देखील येऊन पोचल्या आहेत। मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात असलेला हॉटेल व्यावसायिक, ढाबा व्यावसायिक आता अडचणीत आल्याचं चित्र आपल्याला पाहायला भेटतंय। लोणावळ्यातील प्रसिद्ध पाटीलवाडा या हॉटेल आता पूर्णपणे बंद होते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आपल्यासोबत हॉटेलचे मालक आहेत, काय सांगसाल? युद्धाचा परिणाम आता थेट मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात येऊन पोचला आहे। प्रसिद्ध असलेलं तुमचं हॉटेल आता सिलेंडर अभावी बंद होतं की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे? हो, आता आम्ही फक्त आता लाकडावर सगळं जेवण करत आहोत। चुलीवरचं सगळं जेवण आता आम्ही लिमिटेड डिश ठेवले आता, डिश पण जास्त नाही ठेवलेल्या। आणि आमच्याकडे जे पहिले कामगार होते ते बऱ्यापैकी म्हणजे आम्हीच त्यांना बोलावं तुम्ही जावा, कारण मलाच परवडत नाही काय करायला। तर थोडक्यात आपलं हॉटेल चालू राहावं आणि त्या कामगारांना आपलं रोजीरोटी लागावी म्हणून आम्ही आमचं हॉटेल चालू ठेवलेले आहे। पण हॉटेल व्यावसायिक म्हटलं की लोकांना झटपट जेवण हवं असतं, चुलीवरती सेवा आपण पटकन देतो का? हो, नाही आम्ही काय करतो थोडंफार करून ठेवतो आणि लोकांना चुलीवरचं जेवण आवडतं, त्याच्यामुळे आम्ही आपलं थोडं आणि लोक जे आमचे कस्टमर त्यांना सांगतो बाबा थोडा वेळ लागेल, तर ते पण म्हणतात चाललं आम्हाला थोडा वेळ लागेल, चाललं, पण आम्ही बसतो। पहिली जी ग्राहकांची ऑर्डर यायची ती त्यांच्या मनाप्रमाणे ऑर्डर देत होते, काय त्यांना पाहिजे ते। आता ते जे ऑर्डर देतील तेच भेटतं का? नाही, आता ते नाही, आमचं लिमिटेड डिश केलेले आहेत ना, आणि आम्ही थोडक्यात डिश केल्यामुळे जे आमच्याकडे भेटते ते त्यांना सांगतो आमच्याकडे ह्या डिश एवढ्याच आम्ही थोडक्यात प्रमाणात हॉटेल चालवतोय, तेवढ्याच डिश तुम्हाला देऊ शकतो। पण याचा परिणाम आता आर्थिक फटका बसतोय? हो, 100% बसतो ना, आर्थिक फटका 100% बसतोय आम्हाला। जर हे असंच चालू राहिलं, सिलेंडर वेळेवर भेटले नाही, तर व्यवसाय जो आहे तो दिवसेंदिवस मंदावताना पाहायला भेटतोय। जे आता कामगार आहेत त्यांचं देखील पालनपोषण पुढे तुमच्याकडून होईल? नाही, त्यांना पण सांगायला लागेल बाबा जेवढे आहेत त्यांना थोड्या लोकांना सांगायला लागेल तुम्ही थोडे दिवस गावाला जावा, कारण एवढे कामगार मी पोचू शकत नाही ना, कारण हॉटेल हे पण धंदा पण कमी झालेला आहे, फार धंदा कमी झाल्यामुळे मी कामगारांचं हे करू शकत नाही, त्यांचं पालनपोषण करू शकत नाही। मग त्यामुळे त्यांना पण अजून थोडे दिवस वाट बघणार, त्यांना पण सांगावं तुम्ही गावाला जा, नंतर जेव्हा गॅस भेटतील रेग्युलर तेव्हा त्यांना परत बोलवेल। आता कोणत्या डिश आपण लोकांना देतो? आता आम्ही आमच्याकडे मटन हंडी, चिकन हंडी, व्हेजच्या पण आम्ही हंडीमध्ये देतो, पोर्शन थोडं करून ठेवतो आणि परत तेच चुलीवर आम्ही गरम करून कस्टमरला देतो। तर हे होते हॉटेल पाटीलवाडाचे मालक, जे सांगतात ते ज्यांच्याकडे जे कामगार होते त्यांना देखील आता आपापल्या गावामध्ये पाठवून देण्यात आलेला आहे। ग्राहक देखील आता या हॉटेलमध्ये येण्यात कमी झाल्यामुळे याचा थेट फटका आता हॉटेल मालकांना होतोय। आर्थिक नुकसान व्हायला लागले। चुलीवरती जे पदार्थ आहेत ते लिमिटेड बनवतात येतात, त्यामुळे ग्राहक देखील आता घरीच राहणं पसंत करतात आहे। त्यामुळे आखाती देशामध्ये जे युद्ध सुरू आहे त्यामुळे जो सिलेंडरचा तुटवडा भासतोय त्याचा परिणाम आता हॉटेल व्यावसायिक असतील, कामगार असतील किंवा इतर जे आर्थिक घडामोड आहे याच्यावरती मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला पाहायला भेटतं। LS मराठीसाठी सचिन शिंदे, लोणावळा, मावळ।